आपण आलेलो आहोत सातारा शहरामध्ये आणि सातारा शहरामध्ये आपण विविध भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये कुठलं नेतृत्व आहे आणि ते कुठल्या नेतृत्वाला जास्त पसंती देत आहेत ते. तर मॅडम, सुरुवातीला तुम्ही आज सांगात की तुला उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात. मी रीना तानाजी भनगे. आमची सर्वात पहिली पसंती असणारे आमदार शिवेंद्र बाबा यांना. जास्तीत जास्त विकास कामं इथं केलेली आहेत आणि जास्तीत जास्त महिला ह्या वेळेस त्यांच्या पाठीशी आहेत. लाडकी बहिणीचा जो लाभ घेतलेला आहे त्यामुळे सर्व महिला वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहणारे. लाडक्या भावाला यावेळेस रिटर्न गिफ्ट देण्याची जी वेळ आलेली आहे ती आम्ही सर्व महिलांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही कुठल्या भागातून आलेला? मी सदर बाजार. ताई, तुम्ही बोलात. नमस्कार, मी सौ वैष्णवी अमोल कदम, गोळीबार मैदान, गोडोली. मी बाबांबद्दल एवढंच सांगेन की बाबा म्हणजे आमच्या आश्विन हे गोळीबार मैदानमध्ये घरटी कार्यकर्ता आहे आणि घरटी ते प्रत्येक कार्यकर्त्याला नावागणीस ओळखतात. हीच आमची ओळख आहे की बाबा आम्हाला ओळखतात आणि ह्याच्यावरूनच आम्ही बाबांना हे मतदान करणार आहे. 4 ठिकाणी राहते आश्विन हाऊसिंग सोसायटी. तिथं रस्ता झाला, गटरांची कामं झाली, लाईटची व्यवस्था झाली, असे बरेच आमच्या गोळीबारमध्ये बाबांनी कामं केली. आणि बाबांनी जे आपल्याला विकास कामं दिलीत त्या माध्यमातून लोकांमध्ये पण जागृती झाली की जे विकास काम देतात, जे आपला विकास करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे जनता उभी राहणार आहे. आणि त्याचबरोबर भाजप सरकारने आता लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्या माध्यमातून महिला वर्ग जो आहे तो खूप प्रमाणात आनंदी पण आहे आणि पाठीशी पण उभा राहणार आहे. ठामपणे सांगते की बाबा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. मी वैशाली प्रमोद टंगसाळे. मी आहे शाहूपुरीमधनंच आहे, पण मला ITI रोड पूर्ण एरिया झोपडपट्टीचा आहे. तिथं अनेक दिवस एक कामं रखडलेली होती, ती कोण करतच नव्हते. पण बाबांना फक्त एक लेटर दिलं तर त्यांनी तिथं रस्ते, पाण्याची सोय आणि लाईटची सोय लगेच करून दिलेली आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्या पब्लिकचं म्हणणं आहे की बाबा महाराजांनाच ते निवडून देणार आहे. प्रथम त्यांनी बाबा महाराजांनाच मत द्यायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि महिला पण खूप खुश आहेत आणि त्यांचं हातावरचं पोट असल्यामुळं एकदम त्यांना आता 7-7 हजार रुपये प्रत्येकीच्या खात्यावर आलेले. ते एवढे पैसे तर कधी आले? लाडकी बहीण योजनेमधून आलेले त्यांना. त्यामुळे त्या महिला पण खुश आहेत. कारण का ST मध्ये सुद्धा आता अर्धेच पैसे घेतले जातात. त्यामुळे महिला आता स्वतःहून बाहेर पडायला लागलेले, प्रत्येक ठिकाणी जायला लागलेले आहेत आणि पैसेही मागायची आता गरज लागलेली नाहीत अशी महिला म्हणतात. जे पूर्वी सांगायचे की पैसे आम्हाला मिळाले तरच आम्ही बाहेर जाऊ शकतो, पण आता स्वतः खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे ते कुठेही फिरू शकतात, जाऊ शकतात. त्या महिला खूप खुश आहेत. तुम्ही सांगा. मी गुंजमला धनंजय खंदारे. मी विसाव पार्कमध्ये राहते आणि आमचा त्रिशंकू भाग होता, आता तो नगरपालिकेत गेलाय. पण तरी सुद्धा आपल्या शिवेंद्र बाबा महाराजांनी आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना फिरायला वगैरे म्हणजे सगळी सोय करून एक छानपैकी मैत्री पार्क म्हणून अशा भागात सुविधा करून दिलेल्या आहेत. आजपर्यंत त्या ज्येष्ठ नागरिकांचा कोणीच विचार करत नव्हते, पण अतिशय छान पद्धतीने तो जवळजवळ 30-35 ज्येष्ठ नागरिक आहेत ते तिथं त्यांच्यासाठी व्यायामाला किंवा कुठलाही योगाचा असू दे त्या सगळ्या सुविधा त्यांनी त्या मैत्री पार्कमध्ये करून दिलेल्या आहेत. लाडली बहीण म्हणून जी योजना आहे त्याच्याबद्दल बायकांना तर सगळ्या महिलांना तर हे मिळतातच 1,500 आणि त्यामुळं त्या बाहेर पण जाऊ शकतात. आता सध्या तर ST महामंडळातून त्यांना हाफ तिकीट झाल्यामुळं तेही मिळतात आणि हे लाडली बहीण. त्यामुळे बायका स्वतंत्रपणे आपले स्वतःचे विचार आणि बिझनेस असू किंवा ह्याच्यासाठी त्याचा पूर्ण त्यांना फायदा होतो. मी वनिता सचिन पवार. आणि महिलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ह्या झोपडपट्टी एरियामध्ये त्यांचे मिस्टर 10 रुपये मागायचे म्हटलं ना तरी त्यांची म्हणजे अशी धाकधुगी असती, द्यायची का नाही बायकोला. पण आता आमच्या लाडक्या भावांनी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देतात. त्यामुळं महिला तर खूपच खुश आहेत. त्यांचं असं मत आहे की सातारची गादी म्हणजेच आपला अभिमान आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं. मी नंदा इंगवले. मी करंजा भागात राहते. आमची पसंती सगळ्यात पहिल्यांदा शिवेंद्र बाबांनाच राहील.
कारण की आपल्या सातारमध्ये सगळ्या सुविधा आतापर्यंत म्हणजे पाण्याच्या पण खूप प्रॉब्लेम होते, तर पाण्याचे सगळे आता प्रॉब्लेम मिटलेले आहेत. रस्ते जवळजवळ सगळे झालेले आहेत. आणि आता ज्या म्हणजे बाबाराजे BJP मध्ये गेल्यामुळं ज्या सगळ्या योजनांचा जो लाभ मिळतोय महिलांना, की रेशनिंग मोफत मिळतंय, STचं तिकीट हाफ मिळतंय, त्याच्यामुळं महिला वर्ग खूप खुश आहे. त्याच्यामुळं महिलांनी ठरवलंय की बाबांना 1 नंबरच्या लीडनी निवडून आणायचं. आणि आमची सगळ्या सरकारला अशी विनंती आहे की सगळ्या महिलांची की बाबाराजांना एक चांगलं मंत्रिपद मिळावं अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका सुचरिता कंडारकर बोलते. आपल्याला इथं बाबाराजेंना जास्तीत जास्त संख्येनं निवडून आणावं असं सर्व महिलांचं, युवा वर्ग आणि युवती जे नवीन उमेदवार आहेत आता त्यांचंही मत आहे. त्याचं कारण म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये मुलींना पूर्णतः मोफत शिक्षण केल्यामुळे, मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापिका असल्यामुळे सांगू शकते की इंजिनिअरिंग आणि मेडिकलला मॅक्झिमम ग्रामीण समाजातल्या सर्व मुलींनी तिथे ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि त्यांच्या आया म्हणजे महिला पण का प्रोत्साहन देतात, कारण सरकारने 3 सिलेंडर पण त्यांना मोफत केलेले आहेत. तशाच पद्धतीनं वैद्यकीय सेवा पण त्यांना मोफत केलेल्या आहेत. सातारचा जर बाबाराजांच्या कामाबद्दल बोलायचं असेल, मेडिकल कॉलेज जे आहे 500 त्यांनी एकूण ह्याचं जे मेडिकल कॉलेज आणलेलं आहे, त्यामुळे युवकांना, युवतींना, डॉक्टरांना सर्वांनाच पूर्ण सातारा शहराला रोजगार मिळणार आहे. कासची उंची वाढवल्यामुळे पेठेतून मी बोलत आहे, सर्वांना इथं पाण्याची जी आमची सोय झालेली आहे कासच्या उंचीमुळे झालेली आहे. त्यानंतर कास पठारावर जे त्यांनी एकूण महायुती सरकारने आणि बाबाराजेंनी विशेषतः प्रयत्न करून 1000 कोटीपेक्षाही जास्त निधी साताऱ्याला आणून दिलेला आहे मागील त्यांनी जवळजवळ 2.5-5 वर्षामध्ये. त्यामुळे आपला विकास सर्वांगीण झालेला आहे. बाबांना नंबर 1 लीडनं निवडून आणावं असं सर्वांचं आव्हान आहे. सातारा जावली मतदारसंघात जशी बाबांना विकसित कामं करण्याची जशी संधी मिळाली, तशी संधी संपूर्ण महाराष्ट्रात बाबा महाराजांना मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आम्ही एक विनंती करतो की त्यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी संधी मिळावी. धन्यवाद. जे आपण विकास कामाबद्दल बोललो, तसेच ज्या BJPने आता ज्या आपल्या योजना आल्यात, लाडकी बहीण योजना असो किंवा आपल्या बांधकाम कामगार, घरेलू कामगार योजना आहेत, त्याचप्रमाणे आता वयोश्री योजना म्हणून एक 65 वर्षावरील महिला आणि पुरुषांसाठी आहे. ती योजना बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये राबवली गेली आणि त्याचे 3000 रुपये वर्षाला 3000 65 वर्षावरील व्यक्ती आणि महिलांसाठी ते जमा सुद्धा झालेले आहे. म्हणजे ही योजना आत्ता आली आणि ती राबवली आणि 2-3 महिन्याच्या आतमध्येच ते पैसे जमा झाले. म्हणजे एवढी फास्ट BJPचं सरकार आहे आणि ते लोकांना त्याची प्रचिती आली आहे. नमस्कार, महायुती सरकारने अयोध्येचं जे दर्शन आहे सर्व महिलांना मोफत केले होते आणि मी स्वतः त्याची एक मेंबर आहे की आम्हाला अत्यंत उत्तम प्रकारे सातारच्या सर्व लोकांनी, ज्याच्यामध्ये बाबाराजेंचा मुख्यतः पुढाकार होता, सुवर्णाताई पाटील आणि बाकीचे सर्व आजी माजी नगरसेवक आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून, ते स्वतः कुणीही वरिष्ठ लोक आले नव्हते आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जे कोणी महिला आहेत त्यांना अयोध्या दर्शनची ट्रिपही महायुती सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या सौजन्याने सर्वांनाही दर्शन झाले होते. धन्यवाद. या होत्या साताराच्या विविध भागामधील ज्या महिला होत्या, त्यांचं आपण या ठिकाणी आपण म्हणणं जाणून घेतलेलं आहे की त्यांना शिवेंद्रराजेच 1 नंबरची पसंती का वाटतात.